हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर आज आपण जिओमेट्री बेसिक्स मधील मूलभूत संकल्पनाविषयी माहिती बघणार आहोत. जेव्हा आपण पेपरवर एक डॉट बनवतो तेव्हा त्याला आपण पॉइंट म्हणत असतो. ही आहे पॉइंट एम आणि पॉइंट वरून बनत असते लाईन. ही आहे लाईन एल. लाईनला कोणते स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट नसतात, त्यामुळे लाईनला दोन साइडला बाण असतात. आता हे बघा, यामध्ये दोन एंड पॉइंट आहे. ही आहे लाईन, ही आहे रे. लाईनला कोणतेही एंडिंग पॉइंट नसतात. रेला एक एंडिंग पॉइंट असतात, परंतु येथे दोन एंडिंग पॉइंट असतात. दोन एंडिंग पॉइंट वरून समजते की याची लांबी जी आहे ते फिक्स आहे, निश्चित आहे. याची विशेषता अशी आहे की याची आपण लांबी मोजू शकतो आणि ते आपण कशाने करू शकतो? स्केलने. आणि इतकंच नाही तर आपल्याला जेवढी लांबीची लाईन सेगमेंट काढायची तेवढी आपण स्केलच्या साहाय्याने काढू शकतो. चला तर आता पुढे बघूया साइड. जसे आपण बघितलं की डॉट एकमेकांना जोडत जातात, त्यावरून लाईन बनतात आणि लाईन सेगमेंट एकत्र जुळत गेले तर त्यावरून आपल्याला शेप तयार होताना दिसतोय. शेप हे एक लाईन सेगमेंट, विविध लाईन सेगमेंट, अनेक लाईन सेगमेंट एकत्र आल्यावर त्यावरून शेप बनत असतात. आणि शेपची एक जी लाईन सेगमेंट आहे ते साइड, आपण म्हणत असतो त्यांना साइड. या शेप मध्ये बघा किती साइड आहे? 1 2 3 आणि 4. व्हेरी गुड. आता इथे बघा, लाईन सेगमेंट एकमेकांना जुडले तर कोणते शेप बनत नाही, परंतु ते टर्न झाल्यावर तर एकत्र मिळाल्यावर एक शेप मिळतो. त्यावरून म्हणतो आहे अँगल. दोन लाईन सेगमेंट एकत्र आल्यावर एक अँगल बनत असतो, याला कॉर्नर सुद्धा म्हणतात. अँगल्स तयार होतात 1 2 and 3. व्हेरी गुड. जेव्हा दोन लाईन सेगमेंट एकत्र मिळतात, जसं की एक रॉड आणि आहे पेंडुलम आहे, तिथं एक अँगल बनतो, त्याला मिळतो, तेव्हा तो बनतो राईट अँगल. जेव्हा राईट अँगल पेक्षा लहान असतो त्याला म्हणतात स्मॉल अँगल किंवा एक्यूट अँगल. आणि जेव्हा राईट अँगल पेक्षा एखादा अँगल मोठा असतो तेव्हा त्याला आपण बिग अँगल किंवा ऑब्टूस अँगल असे म्हणू. समजलं? तर या पाठात आपण काय शिकलो आहे? लाईन सेगमेंटला 2 एंडिंग पॉइंट असतात. लाईन सेगमेंट साइड फॉर्म करते आणि लाईन वरून अँगल्स तयार होतात. राईट अँगल, स्मॉल अँगल आणि बिग अँगल.